आता खासदार आले गेले झाले, पण आता ह्यावेळेस ज्यावेळेस नाही सगळे खासदार तालुक्यामध्ये परिवर्तन हे पाहिजे सगळे लोक नाही मग लोकांना वेगवेगळ्या योजना काढलेल्या त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना आहे. त्या योजनेबद्दल मला काय कळलं मिळतात आणि ज्याला पैसे भेटतात त्याला इतके खुश होणे की पैसे जे आहेत ते आपलेच पैसे त्याला जे लागली मला एकाला काय काय भाव द्यावा लागणार आहे 95-90 रुपये गोटी विकायला पाहिजे या देशी काय सुद्धा आहे गोष्टीचा आणि सरकी पेन हाताची सरकी पेनचा भाव कुठल्या कुठे गेल्या 1700 रुपयाला 40 म्हणजे कमी 43 पेन झाली आणि ते सुद्धा करायला गेलं ते कधी ठेवू लागलं दुसरे घेता आपण 40 रुपये देतात आणखी शासनासाठी मदत केलेला जातो मग केलेली असतो 30 रुपये 40 रुपये दरानं दूध जाते तर मग दुधावर सुद्धा GST आहे. तुम्हाला आता गोष्टी सोयाबीनमध्ये मार्केटमध्ये काय भाव चालू आहे 3,500-4,000 रुपये क्विंटल आहे. आता तेल वयाचा काय भाव आहे तांदळाचे काय भाव कुठल्या कुठे गेले साखर कुठल्या कुठे गेली किराणामध्ये माल कुठल्या कुठे गेले हे विचार करायचे. तुमच्या एका मुलाखतीमध्ये एका मंत्री गेले होते की बाबा 100 रुपयाचा बॉन्ड होता त्याचा 500 रुपयाला बॉन्ड झाला. सरकारला एकच सांगणं आहे शेतकऱ्याला 1,500-2,000 कुठली बी लालच देऊन एक प्रकारे भीक नको आहे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव हे देऊन त्याला एक त्याच्यामध्ये कसं असतं तर अनेक लोक काही जणांना शेती नाही सरासरी 25% लोकांना शेती विकली काय कारण इतर लोक फायदा घेतात. त्याच्या सोयाबीनचा भाव काय 4,500 तेलाचा भाव काय आता 100 140 सांगायला तर 150 झाला. सोयाबीन 48 45 राहतं फक्त एकीकडे 2 रुपये देते एकीकडे 10 रुपये काढते. ही शासनाची एक शेतकऱ्याला दिशाभूल करण्याचे हे खेळ चालू आहे. शासनाला एकच विनंती आहे की एकही रुपये नको शेतकऱ्याचा मालाला योग्य भाव द्या हीच शेतकऱ्यासमोर मागणी आहे. ते भीक देऊन एक लालूच देऊन शेतकऱ्याला सर्दी करायला ही नको आहे शेतकऱ्याला. हा सोयाबीन MP सरकारनं 5,860 रुपये भाव दिला. आज महाराष्ट्र सरकार 5,000 भाव नाही हे करून 4898 रुपये भाव द्या. MP सरकार म्हणजे आज बघा तुम्ही ते कोणती योजना नाही पण शेतकऱ्याचा मालाला योग्य भाव दिला. तिथला शेतकरी सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा दिवस आत्महत्या तरी काही नको शेतकऱ्याला अपेक्षा. आज कापसाला 10,000 सोयाबीन किमान 8,000 भाव पाहिजे. आज DAP खताची तुम्ही दर बघा वाढत आहे. प्रत्येक गोष्टीचा दर वाढत आहे पण शेतकऱ्याचा मालाचा भाव कमी होतो. शहीद जवान मानाजी किल्ल्यावर शहीद झाले असताना सुद्धा काही मिळालेलं नाही. जे जागा आहे शहीदाची स्मारकासाठी जी आमची मागणी होती आतापर्यंत आम्हाला न्याय शहीदासाठी मिळालेला नाही. एकही वेळ साध्या नाही माझ्या निदर्शनाखाली फक्त एक वेळ साध्या होत्या ते 15 सप्टेंबर काही दिवस झाडे लावा झाडे जगाचा काहीतरी उपक्रम राबवायचा होता. त्या दिवशी एक वेळ आणि तेही वाढदिवसाची ते पण इथे चिखल होता त्याने चिखल होता आणि आमच्या महिला मंडळी सुद्धा आल्या होत्या की आम्हाला बाहेरचा रस्ता मंजूर करून द्या म्हणून. पण अशा काही काय सांगितलं त्यावेळेस माहीत आहे का इथे माझा तुझे जात आहे का. लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका लवकरच पार पडणार आहेत आणि आपण आज कंधार तालुक्यातील जगतुंग समुद्राच्या बाजूला अर्थात जगतुंग तलावाच्या शेजारी असलेल्या काठावर बसलेल्या नवरंगपुरा या गावामध्ये आलो आणि आज आम्ही मतदार तुम्ही आमदार या पर्वामध्ये मी प्रणित कुमार आमकाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव माधव एकनाथ गणलगुवा. अच्छा, तुम्हाला माहिती आहे का माझी लाडकी बहीण योजना? माहिती आहे. आपल्या खात्यामध्ये पैसे हो बरेच झाले लोकांचे काही 5-10% लोकांचे राहिले. तुम्हाला काय वाटते की आपल्या गावचा विकास होण्यामध्ये या सरकारचा फार मोठा हात आहे? विकास होण्यासाठी फार मोठा हात तर आहे पण आमच्या गावाची एक समस्या आहे की आतापर्यंत आमच्या नवरंगपुरा गावामध्ये स्मशानभूमीची व्यवस्था झालेली नाही. स्मशानभूमीसाठी आतापर्यंत कधी झालीच नाही स्मशानभूमी. त्याच्यासाठी एक आमची एक मागणी आहे नवरंगपुरावासियांची की स्मशानभूमीची स्थापना करू एक आयोजन करून द्यावं. कोणतंही सरकार येऊ जा पण आमच्या नवरंगपुरासाठी एक स्मशानभूमीची व्यवस्था करून द्यावी. पुन्हा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुन्हा जे जिल्हा परिषदचा जो रस्ता आहे नवरंगपुराच्या बाजूने ते आतापर्यंत कधी झालेलं नाही. ते पण अडीअडचणी येत आहेत. बाहेर कंधारमधले लोक आमच्या रस्त्यावरून जातात ते खूप मोठे खड्डे आहेत तिथं त्याची पण रस्त्याची व्यवस्था करून द्यावी सरकारने.
तुम्ही म्हणलात की या सरकारकडून म्हणजे जे होणाऱ्या सरकारकडून आपण त्यांच्या पुढे आपण मागण्या ठेवल्या, पण आता चालू असलेले आमदार यांचं नाव माहिती आहे आपल्याला? हो, शामसुंदर शिंदे साहेब आहेत आणि आमच्या गावामध्ये काही 1-2 रोड दिले, त्यांचे पण धन्यवाद. भविष्यामध्ये जे बी सरकार येईल त्याची आमच्या गावाची जो व्यवस्था आहे त्यांनी आम्हाला गावाला दुरुस्ती करून द्यावी. भोई समाजाची काही मागणी आहेत ते पण पूर्ण कराव्यात. तलावासाठी, मच्छीमारांसाठी, पुन्हा रस्त्याचे, पाण्याची व्यवस्था, स्मशानभूमीची व्यवस्था, ते आम्हाला एवढी मागणी आहे सरकारकडे. बरं, सरकारकडे म्हणत आहात, पण आता आपल्याला मतदान करायचं आणि मतदान करण्यासाठी एक उमेदवार असतो मनामध्ये की बाबा हे आमच्यासाठी काम करू शकतात. तरी तुमचं मत ते कोण प्रबळ दावेदार असेल यावेळेस? डायरेक्टली तर असं नाव सांगता येणार नाही. पण जे बी तालुक्यामध्ये कामं करते त्या माणसाला आम्ही मतदान करू. तुमच्या भाचोटी गावातील शहीद जवान बालाजी श्रीराम डुबुकवार हे सीमेवर शहीद झाले असताना सुद्धा आम्ही माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाकडे भरपूरदा निवेदन दिले, तरी पण आम्हाला शहीदाला न्याय काही मिळालेला नाही. जे जागा आहे शहीदाची स्मारकासाठी जी आमची मागणी होती, आतापर्यंत आम्हाला न्याय शहीदासाठी मिळालेला नाही. आमची अशी एक अपेक्षा आहे भोई समाजाची की एक सीमेवर शहीद झालेल्या जवानाला त्याच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी शासनाने. आणि आपल्या भरपूर शहीद जवानासाठी जागा त्यांनी स्मारकासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत, पण आमच्या भोई समाजाचा एक शहीद जवान सीमेवर शहीद असून सुद्धा त्यांना जागा उपलब्ध झाली नाही स्मारकासाठी. आमची एक अपेक्षा उपलब्ध करून द्यावी. बासुटीमध्ये आपले नातेवाईक आहेत? हो, भरपूर समाज, भोई समाजाचं भरपूर लोक आहेत. तुम्हाला त्यांचं पाहिजे? हो, म्हणजे एक समाजाचाच व्यक्ती म्हणून शहीद झाला असं समजायचं नाही, एक देशाचा रक्षक शहीद झाला हे सगळ्या समाजाने गरीब धरायला पाहिजे. एक देशासाठी, स्वतःसाठी नाही. हे आमची सर्व समाजाची आणि सर्व गावातील मंडळींची किंवा तालुक्याची मागणी आहे, पण आमच्या शहीदाला न्याय मिळालेला नाही. हे न्याय आम्हाला मिळाला तर त्या जे बी उमेदवार आमची न्याय मंजूर करत त्यांना आपण डोक्यावर घेऊ, काय अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट आता नवरंगपुराची करायला गेली तर आमच्या गावामध्ये आता हे पूर्ण टोटल असं कॅमेरा फिरवा, भरपूर विद्यार्थी आमची शाळा शिकणारे आहेत, त्याची व्यवस्था शिक्षणाची नाही. शिक्षणासाठी एक आम्हाला एक इथं नवरंगपुऱ्यामध्ये ग्रंथालय मंजूर करून द्यावे, म्हणजे विद्यार्थ्यांची सोय होणार, शिक्षण होणार, भविष्यामध्ये काहीतरी बनणार. नाही तर अशीच रस्त्यावर फिरणार, माशा पकडणार आणि अशीच जिंदगी वाया जाणार. ह्याची दखल सरकारने घ्यायला पाहिजे. हे दखल कोणीच घेत नाही. ठीक आहे, ओके, धन्यवाद. आपलं नाव काय? तुम्ही कोणत्या उमेदवाराकडे एका विशिष्ट दृष्टीने पाहता की ते आपल्या समस्या समजून घेतील आणि आपल्या समस्या सोडवतील, असं कोणी? आता तर कामगार आले गेले झाले, पण आता ह्यावेळेस ज्या मीच नाही, सगळे कंधार लोहा तालुक्यामध्ये परिवर्तन हे पाहिजे ते सगळे लोक लोकांचं म्हणणं आहे. परिवर्तन म्हणजे नेमकं काय? की तुम्हाला इथले रस्ते, इथल्या पाण्याच्या सोयी किंवा इथं असलेले काही दवाखाने वगैरे नेमकं काय म्हणायचे सांगता येईल का? तर आतापर्यंत एक जिल्हा परिषद रोड आहे, इंदोरचा रोड खूपच खराब झालेला आहे. त्यानंतर शामसुंदर साहेबांना आम्ही सार्वजनिक स्मशानभूमीचं निवेदन दिलं होतं, त्यांना पण हो म्हणून त्याच्यावर निघून गेले, टाळले. पण आता त्याच्याकडून अपेक्षा वाट नाही गेल्या. मग त्यासाठी मीच नाही तर सर्व कंधार लोहामध्ये जे आहेत फक्त एकनाथ दादा म्हणाले. एकनाथ म्हणजे प्रबळ दावेदार तुमच्या मते एकनाथ दादा पवार आहेत नाही, होणार एकनाथ होणारे आमदार. अच्छा, त्यातून काही शंका नाही. बरं. मागे एक घटना घडली होती, ती तर माहितीच असेल. हो सर, हो. काय झालं होतं नेमकं माहिती आहे? ती तर सगळ्यालाच माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. झालेलं मजा तोंड नाही केल्यापेक्षा सर्वांनाच माहिती आहे ते. बरं, ठीक आहे. पुढचा असा प्रश्न आहे की शासनाने वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहेत, त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना आहे. त्या योजनेबद्दल तुम्हाला वगैरे पैसे मिळतात का? मिळतात, पैसे मिळतात नाही असं नाही, मला नाही सर्वांनाच मिळतात. आणि ज्याला पैसे भेटतात त्याला इतके बी खुश होऊ नये की पैसे जे आहेत ते आपलेच पैसे आहेत. हे लक्षात घ्यायला म्हणजे आपलेच पैसे म्हणजे गोष्टीचं काय भाव सर? गोष्ट माझ्याकडे किराणा दुकान आहे, त्याला जीएसटी किती टक्के लागेल हे मला माहित आहे. गिरायकाला काय भाव द्यावा लागणार आहे? 95-90 रुपये गोडतेल विकायला पाहिजे,
की आज 140 रुपये दर आहे गोष्टीचा. आणि जी सरकी पेंड हाताची सरकी पेंडचा भाव कुठल्या कुठे गेला सर 1700 रुपयाला 40 किलोचं पोतं झाले. म्हणजे कमी कमी 43-44 रुपये किलो पेंड झाली. आणि तेच विचार करायला गेलं तर दूध डेअरीचं बी कनेक्शन आमच्याकडे दूध जे घेता आपण 30 रुपये 40 रुपये लिटर दूध घेता आपण. आणि ते शासनाकडे मदर डेअरीला जातो कोणती डेअरी असो 30 रुपये 40 रुपये दरानं दूध जाते. तर मग दुधावर सुद्धा GST आहे. पेंट शेतकऱ्याने घ्यायची किती 44-35 रुपये किलोची आणि दूध विकायचं किती ना 40. पाण्याची बॉटल केवढ्याला विकतात 1 लिटर हे मला सांगा तुम्ही. 20 रुपयाला असं लिटर विकतात. पण शेतकऱ्याचं हे किती नुकसान हे विचार करता काय शासन विचार करते काय. पण तुम्ही तर म्हणत आहात की पाण्याची बॉटल ही जी आहे 20 रुपयाला आहे. पण आपले जे गावचे पानफळ आहे ज्या गावामध्ये जसे विहिरी आहे किंवा कुकुनलिका आहे म्हणजे आपण त्याला हापसा म्हणतो बोर आहे मग हे आम्हाला सवय लागलेली आहे की आम्ही पाणी आता शुद्धच पियावं मग त्यामुळे हे वाढतंय ना. नाही पाणी म्हणजे आपणच लाड केला एक तरी नाही लाड केला असं नाही पण आता पाणी आता भेटायला मग योग्य आहे. पण जेव्हा आपण कुठं परवासाला चल्या मग पियाला पाणी आता विकत घेतल्याची पर्याय नाही तर तेव्हा 20 रुपयाची आपल्याला बॉटल घ्यावं लागली विकत. म्हणजे तसं दुधाचे भाव वाढायला पाहिजे ना आपण. कमीत कमी 80-90 रुपये 100 रुपये लिटर दूध झालं तर परवडते. जसं गोडतेलाचं सांगतो तुम्हाला आता गोडतेल सोयाबीनमध्ये मार्केटमध्ये काय भाव चालू आहे 3,500-4,000 रुपये क्विंटल आहे. आता तेलाचा काय भाव हे सगळं तुम्ही ध्यान घ्या. पोह्याचा काय भाव आहे तांदळाचे काय भाव कुठल्या कुठे गेलेत साखर कुठल्या कुठे गेली किराणामध्ये माल कुठल्या कुठे गेलेत हे विचार करा की तुम्ही. म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांना हे घेणं म्हणजे अवघड खूपच अवघड आहे. अवघड म्हणताय कोपन वगैरे मिळते कोकण मिळणं असं नाही. मग ते तर आता सर्व चांगलंच असं भेटते असं वाटतंय. पण प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे ना. आता महागाई कुठल्या GST झालाय. आता तुमच्या एका मुलाखतीमध्ये एका कोणतं गेलं होतं की बा 100 रुपयाचा जे बॉन्ड होता त्याचा 500 रुपयाला बॉन्ड झालाय. हा झालाय ना 500 रुपयाला बॉन्ड तर 150 रुपयाला काय आले तुम्ही 1,500 द्यायला म्हणजे का असं का आपण कोणतं काही महान कार्य करायला गेला तर 1,500 रुपये येऊ. म्हणजे एक महागाई वाढली त्यामुळे सर्वसामान्य जे जीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे. बरं आणखीन असं विचारायचं आहे की आपल्या गावामध्ये जे मुलं आहेत ते स्पर्धा परीक्षेची वगैरे तयारी करतात. नाही करतात 100% करतात सर. आता आपल्या आकडा काय आहे इथं म्हणजे लागतात दरवर्षी असे तर कमीत कमी 5-6 पोरं जे आहेत सर पोलीसमध्ये म्हणा आर्मीमध्ये गेल्या वेळेस आमचं सचिन भाऊ काय जाणं होतं लवकरे ते पण पोलीसमध्ये लागला. बरेचसे एकीकडे शासन भरती करत नाही असं बी त्यांच्यावर एक आरोप आहे की शासन दरवर्षी भरत्या काढते परंतु ते योग्य वेळेवर करत नाही जशी की शिक्षक भरती आहे समजा. हो नाही करत नाही. आणि शासनाचे बरेच वेळेस निवेदन देऊन कुठे बी तहसीलला म्हणा कुठे बी म्हणा गेलो शासनानं काय म्हणले की शासन आपल्या दारी येत नाही आपण त्याच्या दारी गेलो तर ती भेटत नाही. अच्छा हे विचार करा तुम्ही की आपण जेव्हा कुठे बी निवेदन द्यायला जातो तहसीलमध्ये जा तहसील काय म्हणते कुठे कामाला गेलो कुठेतरी आहे तर तहसीलला सुद्धा वेळेवर भेटत नाही कोणताही कर्मचारी वेळेवर भेटत नाही सर. आणि त्यानेच काय म्हणतात शासन आपल्या दारी नसोच आपण त्याच्या दारी गेलं तरी ती आपल्याला भेटत नाही. बहुतेक शासन आपल्या दारी आपण त्याच्या घरी असत असं अशी कथा झालेली आहे सर. शासन आपल्या दारी आपण त्याच्या घरी पण ते बी भेटत नाही वेळोवेळी अशी कथा झालेली आहे. ओके धन्यवाद. माणिक बामणवाड. आपण काय करता? मी ITI शिक्षक आहे. ITIला लेक्चरर म्हणून आहे. ITIला शिकवतो सध्या ITIच्या मुलांना. बरं ठीक आहे. सोयी नव्हत्या काही कशाच्या? एक तर पाण्याच्याही सोयी नव्हत्या त्याच्यानंतर पाणी पुरवठा म्हणजे एकदम पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नव्हती आम्हाला पहिली गोष्ट. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी जे येत होतं ते विहिरीचं एकदम बेकार पाणी यायचं त्याच्यामुळं दूषित पाणी यायचं त्याच्यामुळं स्वास्थ्य बिघडायचं. पण आता सध्याच्या कंडिशनला तरी व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत सध्याला. पाणी पुरवठा वगैरे सगळा काही व्यवस्थित आहे सध्याला. काही दिवसासाठी होतं ते पण आता सध्याला तरी चांगलं झालं. आमदारांचं नाव माहिती आहे आपल्याला? हो श्यामसुंदर सिन्हा. आपल्या गावाला किती वेळेस भेट दिली? माझ्या विचारानं फक्त आमदारांना तर एकही वेळेस आले नाहीत पण आशाताई शिंदे साहेब माझ्या निदर्शनाखाली फक्त एक वेळेस आल्या होत्या. ते बी 17 सप्टेंबर काहीतरी दिवस होता आणि झाडे लावा झाडे जगवाचा काहीतरी उपक्रम राबवायचा होता आणि त्या दिवशी फक्त एक वेळेस येऊन गेल्या आणि तेही वाढदिवसानिमित्त. ते पण इथं चिखल होता भयानक चिखल होता आणि आमच्या महिला मंडळी सुद्धा आल्या होत्या की आम्हाला बाहेरचा रस्ता मंजूर करून द्या म्हणून. पण आशाताई शिंदेने काय सांगितलं त्यावेळेस माहीत आहे का की इथं मागासवर्गीय जात आहे का जर मागासवर्गीय जात असेल तर तुम्हाला इथं रस्ता वगैरे सगळी मंजूर करून देण्यात येईल म्हणून असं सांगितलं होतं त्यांनी. मग काय सांगितलं? तर आम्ही काय सांगितलं की बाबा इथं मागासवर्गीय जात नाही
तर सगळे ओबीसी कास्ट आणि असे तसे म्हणजे इतर कास्ट इतर कास्ट आहेत म्हणून सांगितलं होतं आम्ही. मग काय झालं? तर त्यांनी म्हणजे आपण पाहू म्हणल्या समोर चलून पाहू म्हणल्या त्यांनी सरळच सांगितलं की समोर चलून पाहू म्हणल्या जर झालं तर ठीक महिना गेले तर त्याला आम्ही काही करू शकत नाही म्हणल्या. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे असं की आपल्या गावामध्ये सर्वांना योजना मिळतात ना, जसं की माझी लाडकी बहीण योजना असो किंवा वयोश्री योजना आहे किंवा इतर कोणत्या गोष्टी बऱ्याचशा आहेत त्या तरी सध्याला चालू आहेत. माझी लाडकी बहीण म्हणा व पुन्हा निराधार योजना म्हणा जेवढ्या काही गव्हर्नमेंट योजना चालू आहेत त्या योजना लागू आहेत सध्याला तरी सर्वांना लाभ भेटते त्याचा सध्याच्या कंडिशनला. पण त्याच्यानंतर ज्या योजना येणार आहेत तर त्याचे काय आपण हे करू शकणार त्याला. बरं, तुमच्या मते प्रबळ दावेदार कोण आहेत उमेदवारीसाठी? आता आमच्या मते जे ओबीसी नेतृत्व करणारे आहेत ते आम्ही प्रबळ दावेदार धरून सध्याच्या कंडिशनला. तर म्हणजे तुम्हाला काय वाटते की काय गोंधळ होणार का काय? तर या गोष्टीवर मी एकच सांगू शकतो की प्रत्येक उमेदवार भेटी घ्यायला येतात, आश्वासने देतात. आमची वेस पडली 10 वेळेस सांगितलं त्यांना, आश्वासने दिली आमच्याकडे हिंग करतो तिंग करतो असं करतो तसं करतो. हिंदू स्मशानभूमी बांधून द्या म्हटलं ते सुद्धा बांधून दिली नाही. कंपाऊंडसाठी बोलले ते सुद्धा करून दिले नाहीत. फक्त येतात आश्वासनं देतात आणि जसं तसं राहून जाते. प्रत्येक गोष्टीमध्ये जिल्हा परिषदेचं इलेक्शन आले येतात त्यावेळेस सुद्धा तेच कंडिशन ते पंचायत समितीचं इलेक्शन त्या टायमात सुद्धा येतात आश्वासनं देतात आणि तसेच निघून जातात. त्यांनी फक्त आश्वासनं देऊन फक्त तोंडाला घास लावून त्यांनी निघून जातात. दुसरं काहीच नाही त्यांचं. आपलं नाव काय? पंढरीनाथ वाघमारे. अच्छा, काय करता आपण? रोजगारी मंजुरी करता मी जय भीम वाला आहे. जय भीमवाला असाल, जय भीम, जय शिवराय, हे काही नाही. पण सध्या स्थितीला राजकारणामध्ये जातपात आली याच्यावर तुम्ही काय बोलता? मी त्याच्यावर आपल्याला जातपातीची काही जरूर नाही. जे डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज एकच नाही म्हणजे त्यांनी कधी जातपात केलीच नाही. बरोबर. म्हणजे माझी इच्छा काय आहे माझ्या हा नवरंगपुऱ्यामध्ये रोडा आणि आमच्या गावामध्ये आमच्या गोरगरिबाला थोडं घरकुलाची योजना करून दिली पाहिजे. म्हणजे घरकुल म्हणजे शासनाचं घरकुल योजना तुमच्याकडे आली नाही? आली मात्र ती अजून म्हणजे मंजूर होतात वगैरे काही होतात. पण त्याच्यासाठी नियमावली आहे ना की जागा असणं गरजेचं आहे वगैरे वगैरे काही. जागा भरपूर आहे तो त्यालाच आहे जागा. तसं कधी शब्द माझे नवरंगपुरचे मानव धन्य नाही. मी जे म्हणालो फक्त माझ्या गावाची व्यवस्था केली पाहिजे. रोड हे झाली पाहिजे. मला छत्रपती शिवाजी महाराजाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि महात्मा ज्योतिबा फुलेची एवढंच मला इतिहास आहे. म्हणजे हो, म्हणजे तुम्ही त्यांचं ज्ञान शासन केलेलं आहे आणि त्याच्यावरच जगत आहात. धन्यवाद. तरी पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की सध्याचे जे उमेदवार म्हणून आहेत बरेचसे रिंगणामध्ये उतरणार आहेत. काही जणांनी एक दोघांचं झालंही जाहीर झालेलं आहे. मग ह्या बरेच जण तुमच्या गावांना भेटी देत असतील. मग त्याच्यापैकी असा कोणता भारी आहे दावेदार की तो आमच्यासाठी लढू शकतो, आमचं काम करू शकतो, आम्ही बोल लावला की ते उतरू शकतो असं आहेत ना. कोण आहेत? नाव पंढरीनाथ वाघमारे जरूर आहे. मी आमदारकीसाठी म्हणतो. आमदारकीसाठी तेवढं आमच्या गावामध्ये सांगायचं तुमच्या मनावर. तरी पण आता भारी आहे, दिसायला भारी आहे, गोंडा साईडच्या पाहायला आमचं काम होते तेवढा कार्यकर्ता नाही काय. नमस्कार. तुमचं नाव काय? नागोराव मारुती दुबुगा नवरंगपुरा तालुका खंडार जिल्हा नांदेड. शेतकरी सन्मान निधी भेटते का आपल्याला? भेटली नाही आम्हाला काही. भेटली नाही? हा. अहो, प्रत्येक शेतकऱ्याला आहे की नाही नाही आम्हाला भेटलीच नाही. एकही रुपया नाही. ते पडा नाही मोदीचा 2,000. त्याला जमणार मोदीचे 2,000 आपल्या शेतामध्ये यावेळेस काय पीक आले का? गेलं बघा. कसं का हो? पाण्यानं अतिवृष्टी. अतिवृष्टीनं? मग सरसकट देणार आहेत असं ऐकलं होतो. तसं देत माहिती आता आज बांधून नाही. पण ते काय अजून त्याच्यामध्ये ई पीक पाहणी करा असं काहीतरी होतं ते बी. काय पाणी
माहिती काय करून कसं द्या म्हणून. नाही तरी पण ते म्हणालेत ना शेतपडी घेण्यासाठी केवायसी करा, ई पीक पाहणीसाठी अजून काहीतरी करा, असे कागद द्या. वावर बघण्यासाठी आले असतील की असं काय काहीच नाही आपल्या शेतात सगळं गेलंय. काय लावलं होतं यावेळेस? सोयाबीन होतं पूर्ण सोयाबीन होतं. मग आता काही भेटण्यासाठी काहीतरी आला असेल की आता काही काल 2000 पडले त्याच्यासाठी खर्च आता बघ 60,000 खर्च आला. 60,000 खर्च झाला. कोणीला 1000 1200 एकर मासे घ्यायचे, 1300-1200 घ्यायचे, खर्च झालं 1500 पोहोचतं, त्या घरी 4,500 काय होते सांगा शेतकऱ्याला. काहीच नाही कोरला कोरीस. अवघड झाली म्हणा की प्रश्न आली अवघड झाला. काही लोक वावर काय करावं आता शेतकरी म्हणून कसं जगावं. त्या 2000 आपलं घर झालं काय झालं आता काय करायचं. दिलं आता म्हणून सरकार काहीतरी प्रयत्न करेल देईल नक्की. कोणाकडे तक्रार वगैरे केली काय? नाही कोणाकडे केलं. जे आले ते घ्या 2000. नाव काय आपलं? व्यंकटी किशोर मामनावर. काय करता? शेती करता. शेती किती एकर आहे? 4.5 एकर आहे. कशी सुपीक आहे की पडी म्हणजे असं माररान आहे? माररान आहे. काय घेतलं यावेळेस शेतात? सोयाबीन आहे. सोयाबीन आले का? काय पाण्याने गेलं पूर्ण. पाण्याने गेले? हा 7 होऊन गेले. मग आता कसं हो आपला तर खूप खर्च झाला असेल. खर्च खूप झाला. मग पैसे पडायचे 2000 पण तुम्ही किती खर्च केलाय अंदाजे? 60,000 खर्च. 2000 काय होणार बाबा? तरी पण तहसीलदार साहेब किंवा आमदार साहेब किंवा खासदार साहेब यांच्याकडे तक्रार द्यायला पाहिजे होती ना आपण. काही नाही दिली का हो? पैसे टाकतो म्हणले द्यायचे पूरपडीचे अजून पडले कशाचे? शेतपडीचे. केवायसी करावं लागते वाटायला की केवायसी केली नाही ते केले नाही अजून आलं नाही का? हा काही माणसं दिलेत वाटते आपल्या गावामध्ये दिलेत वाटते. सोयाबीनला भाव बी नाही. तेलाचा भाव खूप वाढून गेला आहे. तेलाला भाव म्हणजे बरं जाऊ दे बाबा. आता मागचे आमदार काय त्यांचं नाव माहिती? मागचे काही माहित नाही. बरं मग आता तुम्हाला कोण वाटते की भारी आहे उमेदवार वगैरे त्याला आपण मतदान करावं की आपले काही समस्या आहेत अशा ते ऐकून घेतील असं काही? आमचं मोदीला मतदान करता आहे. मोदीला? मोदी 2000 द्यालेत म्हणून? नाही ते पुरुष विचार आम्हाला मागामध्ये बघायला येतं म्हणून त्याला आम्ही मतदान करतो. त्याचं कोणतेही माणूस बसलो त्याचं माणूस त्या माणसाला मतदान करू. वा धन्यवाद. वातावरण चालू आहे. लवकरच निवडणुकाच्या तारखा जाहीर होतील. तुम्हाला काय वाटते की सध्याचं सरकार जे आहे ते वेगवेगळ्या योजना काढून आपल्याकडे मतदार खेचत आहेत, याबद्दल काय बोलाल? सरकारला एकच सांगणं आहे की शेतकऱ्याला 1,500 2,000 देऊन कुठली बी लालच देऊन एक प्रकारे भीक नको आहे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव हे देऊन त्याला एक त्याच्यामध्ये कसं असतं सर, अनेक लोक काही जण शेती नाही सरासरी 25% लोकांना शेती विकली शेतकरी आत्महत्या करतो. कसं आहे कारण इतर लोक फायदा घेतात. तर त्याच्या सोयाबीनचा भाव काय? 4,500. तेलाचा भाव काय आता 100 140 सांगायला तर 150 झाला. सोयाबीन 48 45 आला. फक्त एकीकडे 2 रुपये देते एकीकडे 10 रुपये काढते. ही शासनाची एक शेतकऱ्याला दिशाभूल करण्याचे एक खेळ चालू आहे. शेतकऱ्याला एक फसवणूक. ते शेतकऱ्या शासनाला एकच विनंती आहे एकही रुपये नको शेतकऱ्याचा मालाला योग्य भाव द्या हीच शेतकऱ्यासमोर मागणी आहे. ते भीक देऊन एक लालूच देऊन शेतकऱ्याला शर्मिंदी करावी तर ही नको आहे शेतकऱ्याला. आज सोयाबीन MP सरकारनं 5,860 रुपये भाव दिला. आज महाराष्ट्र सरकार 5,000 भाव नाही हे 4898 रुपये भाव आहे. MP सरकार म्हणजे आज बघा तुम्ही ते कोणती योजना नाही पण शेतकऱ्याचा मालाला योग्य भाव दिला. मग तिथला आज शेतकरी सुद्धा सुफलाम आहे. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे दिवसेंदिवस आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे. तरी काही नको शेतकऱ्याला अपेक्षा. आज कापसाला 10,000 सोयाबीनला किमान 8,000 भाव पाहिजे. आज DAP ची खताची तुम्ही दर बघा वाढत आहे. प्रत्येक गोष्टीचा दर वाढत आहे पण शेतकऱ्याचा मालाचा भाव कमी होतो. आता कोणी विचार करत नाही. एकीकडे 2 रुपये द्याले ओपन फ्री हे फ्री पण हे भावाचा कोणी विचार करत नाही. आणि त्यातल्या 5,000 देऊन बी आणि ओपन केले भाव कुठंच काटा चालू नाही. फक्त कागदपत्री कलम चालवायची
5,000 भाव दिला. कुठं कंदारला काटा चालू आहे तुमच्या, लोह्याला काटा चालू आहे, काहीच नाही. आज व्यापारी 45 रुपयाने सोयाबीन घेतात, त्याच्यामध्ये पुन्हा 10 किलो ओलावा, म्हणजे शेतकऱ्याचे पुन्हा 400-500 कट्टी बटा वाढा 4,000 शेतकऱ्याचा पदार्थ. आज मजूरदार कापाय गेले तर 4,000 रुपये एक बॅग घेतो. हा शेतकरी आज मायनसमध्ये आहे. त्यासाठी शेतकऱ्याला कुठल्याच प्रकारचे सरकारने न्याय दिले नाही. सगळ्या फसवणुकीची कामं केली. आज शेतकऱ्याला लाईट रात्री देतात, व्यापारी कंपनी इंडस्ट्रीला लाईट दिवसा दिली जाते. कारण का शेतकरी हा देशाचा खरा पोशिंदा आहे. आज या देशाला किसान कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. सर्वात अन्याय हा शेतकऱ्यावर अन्याय आहे देशामध्ये साहेब. त्याच्यापैकी शासनाला एकच विनंती आहे, कसल्याच पद्धतीचा एक उपाय नको, त्याच्या मालाला योग्य भाव द्या, हीच नम्र विनंती आहे. सद्यस्थितीला लोहा विधानसभेसाठी आमदारकीचं वारं चालू आहे आणि त्यामध्ये प्रबळ दावेदार कोण असतील? तर आता इलेक्शनचा आमदार म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्ती असते. कोणी ह्याचं म्हणते, कोण त्याचं म्हणते. अनेक जण काही ओबीसी म्हणणारे, ओबीसी समाज ओबीसीचं नाचवतो, मराठा समाज मराठाचं नाचवतो. आता ते तर मी काही सांगू शकत नाही, कोणी येऊ शकत काही नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. प्रत्येकाची ही लोकशाही आहे, आपण कोणाला बंधन टाकू शकत नाही. लोकशाही हा स्वतंत्र व्यक्ती आहे, तर त्याच्या व्यक्तीनुसार त्या निवडू शकतो. तर आपण आता सांगू शकत नाही हे उमेदवार येऊ शकतो म्हणून. कारण का आपल्या गावातला आपल्याला एक्झिट पोल कळत नाही, तर आपण काय सांगू शकणार. बहुत धन्यवाद. आपलं नाव काय? नागनाथ बरं. तुमच्या शर्टावर महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षणार्थी दिसत आहे. हां. आपण पोलीसमध्ये असते? नाही, आमचं बरं झालं. आपण शिक्षण काय झालंय आपलं? 12वी पास. त्यानंतर नाही, शेताकडे. शेताकडं. शेतीमध्ये काय पिकवलं यावेळेस? शेतीमध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे. शेतकरी सन्मान निधी म्हणजे ज्याचं नाव प्रधानमंत्री सन्मान निधी असं वगैरे झालंय, ते आपल्या खात्यामध्ये जमा होतात? हो, जमा वेळोवेळी मिळतात? भेटतात. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात? हो, भेटतात. तुम्हाला काय वाटते की हे सरकार खूप चांगलं आहे, आम्हाला पैसे वगैरे मिळतात? तर पैसे भेटणार तर चालते, पण मालाला भाव राहावा. कसं आहे, आज आहे का की 4,000 रुपयाला दुकानला बॅग आहे सोयाबीनची. तर आमच्यापासून खरेदी करायचं त्याने 4,000लाच बॅग तुमच्याकडून? क्विंटल. हा, आम्हाला तिथे 12,000 रुपये क्विंटल द्यायला त्यानं, आणि आमच्याकडून 4,500 नाही घ्यायला क्विंटल सोयाबीन. कमी मध्ये? कमी मध्ये. त्याचा काय तर कुठेतरी शेतकऱ्याला न्याय द्यावा तुम्ही. न्याय द्यावा. मागं काहीतरी चालू होतं की शेतकऱ्यांचा माल घ्यायचा आणि त्यांना असं म्हणजे कोणत्याही दरात घ्यायचा आणि त्यांना म्हणजे असं विकायचं, असं काहीतरी चाललं होतं. त्याच्या विरोधामध्ये सगळे उठले होते. उठले, पण बकळ आंदोलन करायला हे करायचं, पण कोणीच त्याला धार देणार. आजची न्यूज पाहिली का? आजची काय पाहिलं नाही. मंत्रालयाच्या समोर सोयाबीन अख्खं रोडवर टाकलं होतं. असे टाकाले सगळं करायचं, पण त्याला फक्त मोर्चा काढले कोणा हो कराले, नंतर कोणी विचारत नाही शेतकऱ्याला. ई पीक पाहणी झाली का? हो, झाली. त्यानंतर शेतकरीची केवायसी? हो, झाली. काय वाटेल, पडेल का? आता तसे पैसे पडालेत, तर ते किती केलं तर पुरी होईना सर. मालाला भाव हमी राहिला तर शेतकऱ्याला काय तर समाधान राहतं. पैसे देणार तरी चालेल. हे पीक पाणी हे ते काही लोकांना भेटायचं, ते काही लोकांना भेटणार आहेत. त्याच्यासाठी सरसकट मालाला सगळ्याला शेतकऱ्याला भाव राहिले तर सगळ्या शेतकऱ्याला फायदा होते. सरसकटची मागणी केली वाटते ना? मालाला सरसकट भाव असेल तर सगळ्या शेतकऱ्याचा फायदा होते. अच्छा, म्हणजे भाव हमी भाव असावाच. म्हणजे हे हमी भाव कसं आले, काही शेतकऱ्याला भेटाले, काही शेतकऱ्याला भेटणं आले. ज्याची पीक पाणी झाली त्याला भेटाले, नसता काही लोकांना भेटणं आले, असं आहे. गेल्या वेळेस आमदार जे आहेत त्यांच्याकडे काही आपल्या गावच्या तक्रारी वगैरे केल्या होत्या? त्याला बरंच हे ते आणा म्हणून आम्ही मागण्या केल्या. ती 5 वर्षाखाली आली, पण अजून आलीच नाही. तर त्या 5 वर्षाला येतील, इलेक्शन लागलेलं आहे. असं का? आणखीन आली नाही? आलीच नाहीत. गाव भेटी सुरू झाल्यात वाटते? गाव भेटी आहेत, पण हे आमदार जे चालू आहे त्यांना अजून गावातच आलं नाही. बरं, आता सध्याचे प्रबळ उमेदवार असं तुमच्यामध्ये कोण असतील? माझं मन ओबीसीला आम्ही हे करणार आहोत. 4 उमेदवारांनी आपल्या उमेदवारी मागवली होती प्रकाश आंबेडकर यांच्याकडे. वंचित बहुजन आघाडीला आम्हाला एक मिळावी उमेदवारी, पण मिळाली शिवा नरंगले यांना. परंतु चंद्रसेन पाटलांनी लगेच दुसऱ्या दिवशी एक जाहीर केली घोषणा, माहिती आहे का? केली. काय केली होती? मोर्चा काढले त्याच्यासाठी. अपक्ष म्हणून थांबणार आहेत असं होतं ना? तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहे? नाही, आम्हाला योग्य शिवानगरला तिकीट दिला. एक वेळ शिवानगरला असं एक देवा माझं एक मत आहे. तुम्हाला वाटते का त्यांनी बंडखोरी केली? हा, असं म्हणजे सगळ्याच्या ताईनं मेळावा करून शिवानगर भाऊला त्याने तिकीट दिल्यावर मग त्यालाच खरं तर मतदान द्यावं, मला एक असं वाटतं. नाही, उमेदवारी तर जाहीर झाली, तिकीटही दिले गेले, परंतु हे असं झाल्यामुळं थोडंसं वाटेल ना काहीतरी वेगळं, मनामध्ये काही प्रश्न पडतील. पण संजय पवार यांनी पण फुलवडा
मीटिंग भरवली होती ओबीसी मेळाव्यासाठी. मग आता यांना पण म्हणजे आता जवळपास बरेच जण स्वतःची स्वयंघोषित असे चालू आहे उमेदवारीसाठी. विरोधी लोक काही त्याला ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी त्याला हे करायचं दुसऱ्याला शिवाभाऊला मत फोडण्यासाठी दुसरी उमेदवारी तयार करायचा. हे विरोधी लोक म्हणजे दुसऱ्या पक्षाचे, परंतु दुसऱ्या पक्षाचे नाही, त्यांच्या सोबतचे म्हणावं लागेल ना. ते चालेल. तुम्ही काल कदाचित पाहिला असाल चंद्रसेन पाटील आणि संजय पवार यांनी हे पण होते आपल्या म्हणजे कंधारच्या महाराणा प्रताप चौकामध्ये लक्ष्मण हाके यांच्यावर भ्याड हल्ला झाला म्हणून यावेळेस ते बोलण्यासाठी होते. मग त्यांच्यामध्ये फूट कशी म्हणावी आपण मागणार आहेत. बरोबर आहे. नमस्कार. आपलं नाव काय? दिगंबर कुंभारकर. काय करता आपण? शेती. यावेळेस शेतीमध्ये माल काय पिकवला? सोयाबीन, कापूस. आलाय व्यवस्थित? आले थोडंफार जरा सोयाबीन गेलंय म्हणजे कशा? असला करप्या रोग पडलाय. रोग फवारणी वगैरे झालं नाही? फवारणी झाली तरी बी पडलाय. असं का? मी काय म्हणत होतो की आता जे तुम्ही शेतीमध्ये बराचसा खर्च केलाय तो निघेल काय? निघते खर्च. बरं. माझी लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना अशा बऱ्याचशा योजना शासनानं काढलेल्या आहेत, माहिती आहेत? हो का? माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात आपल्याला? मला तर नाही. आपल्या घरी आपल्या माझी लाडकी बहीण योजना महिला मंडळीला घालू नका. आणि तुम्हाला काय वाटते की ही योजना एकदम भारी आहे आणि आयुष्यभरासाठी पैसे देईल असं काही? चांगली आहे योजना. आयुष्यभरासाठी दिली तर चांगलीच आहे. नाही पण देतील बहुतेक हे सरकार आल्याच्या पुन्हा आल्याच्या म्हणजे कन्फर्म असं काही नाही. कन्फर्म का नाही. आपल्या गावामध्ये काही बेकारीची संख्या वगैरे आहे? बेकारीची काय तसं सगळं गावच आहे. बेकारी म्हणजे शिक्षणाला म्हणजे शिकून सगळेच घरी आहेत. हा घर का हो? काय रोजगार भरती नाही पुढची काय नाही. आपलं शिक्षण काय झालंय? 12वी झाली. पुढे शिकला नाही? चालू आहे. बरं. पुन्हा असा प्रश्न करायचा आहे की सध्याची उमेदवारी प्रबळ दावेदारी कोण करतील? की आता यापूर्वीचे आमदार तर तुम्हाला माहितीच असतील. कधी गावाला भेट दिलीच त्यांनी? एक वेळ चालते. बरं. आल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यापुढे समस्या वगैरे मांडल्यात काय? मला असं ऐकण्यात आलं की आपल्या इथे स्मशानभूमी नाही, कोणता जिल्हा परिषदच्या पुढे रस्ता नाही असं ऐकलं. हे खरं आहे का? रस्ता तर आहे पण स्मशानभूमी नाही. असं का? मग ते काय मागणी की तक्रार वगैरे केली त्याबद्दल? आमदारापुढे? आमदाराकडे केलं त्यांनी पण दिलेत का? म्हणजे काम होणार आहेत बाकी? नाही काम झाले त्यांच्याने. म्हणजे कोणते कामं झाले? रोड. आता सध्याचे प्रबळ उमेदवार कोण असतील तुम्हाला वाटतं? विधानसभेत मराठा ओबीसी असं भांडणं लागत आहेत. कालच असं झालं की लक्ष्मण हाके यांच्यावर भ्याड हल्ला झाला म्हणून झालं. मग हे एकीकडे पाहायला गेलं तर राजकारणामध्ये अक्षरशः जातपात घुसली असं वाटतंय का तुम्हाला? बरोबर आहे. जातपात घुसली याचा प्रभाव आपल्या गावामध्ये 100% प्रभाव पडते. अच्छा. आपलं नाव काय? भगवान. काय करता? शेतीमध्ये काय पीक घेतलं आज? सोयाबीन आहे. म्हणजे सुपीक आहे जमीन आपली? क्या बात आहे. शेतकरी सन्मान निधी माहिती आहे का? योजना 2000 मोदीची पडतात. बरं. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे? बरं. काय आपल्या गावची काय अडचणी? गेल्या वेळेस आमदार कोण होते? शिंदे. श्यामसुंदर शिंदे. अच्छा, श्यामसुंदर शिंदे. नाही काल म्हणजे कुमार शिंदे म्हणले, मला प्रश्न पडला. नाही ते सोलापूर. अच्छा. सध्याला तुम्हाला काय वाटते की निवडणुकीचं वारं पाहून की यावेळेसचे प्रबळ उमेदवार हे असावेत, ते आपल्यासाठी काहीतरी करतील काम वगैरे? आता शहरे तर खूप आहे. हा तरी पण शहरे खूप आहे. आता तिकटावर आहे समजा. तिकटावर आहे म्हणजे तिकीट तर दोघांना मिळालेच. नाही अजून कन्फर्म नाही ना. एकनाथदादा पवारचं घोषित झालं ना आणि पुन्हा शिवा नरंगले यांचंही झालंय.
नाही संदेश ह्या रिंगणातली माणसं संदेश सांगितलं गाव भेटी असतीलच की. आज येणार होते आमच्या भेटीला कोण येणार होते? शिवाभाऊ शिवाभाऊ येणार होते. बरं बरं.